फ्रेंड्स, आपलं aditilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी यामध्ये इंग्लिश विषय 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स या पाठाचा मराठीतून अर्थ पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया. आता पाठाचं नावच आहे सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स. बघा मित्रांनो कसं नाव आहे. सिक्रेट म्हणजे काय? सिक्रेट म्हणजे गुप्त. आता प्लॅन शब्द गेलेलाच आहे, आपल्याला माहिती आहे. प्लॅन म्हणजे काय? योजना. आणि व्हेजिटेबल्स म्हणजे काय? भाजीपाला. म्हणजे भाजीपालांची गुप्त योजना. आता भाजीपाला काय गुप्त योजना करू शकतात ते या पाठात त्यांनी दिलेलं आहे. पाठ फार गमतीशीर आणि मजेशीर आहे. तुमच्यासारख्याच एका मुलांवर आधारित आहे. सर्वांसाठी फार याच्यातून शिकण्यासारखं आहे की या वयात आपल्याला ज्या गोष्टी खाव्याशा वाटत नाही त्या कशा खायला पाहिजे याच्यात खूप छान सांगितलेलं आहे. त्याच्यात वॉर्मअप दिलेला आहे. बी हेल्दी. आपण वॉर्मअप सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी? मॅच द टेस्ट विथ द फ्रुट्स व्हेजिटेबल्स. आता इथं टेस्ट दिल्यात आणि इथं चित्र दिलेत, त्याच्यासोबत त्यांच्या जोड्या लावायच्यात. एमध्ये काय दिले बघा? सॉल्टी. आता सॉल्टी काय असेल? इथं मीठ आहे. त्या डब्यामध्ये मीठ आहे, मग त्याचं उत्तर काय असेल? सॉल्टी. 2 क्रमांकाला काय दिलं? स्पायसी. स्पायसी म्हणजे तिखट. आता तिखट इथं काय दिलं आहे? चिल्ली, मिरची. मग त्याची जोडी त्याला लावायची. 3 नंबरला काय दिलं? स्वीट. स्वीट म्हणजे काय? गोड. आता गोडची जोडी कुठे लावायची बरं? हे इथं कोपऱ्यामध्ये शुगर केन दिसत आहे का? शुगर केन म्हणजे ऊस. ऊसाला त्याची जोडी लावायची. त्यानंतर काय? स्वर. स्वर म्हणजे आंबट. आंबट तुम्हाला फार आवडते. इथं आंबट काय दिलं आहे? हे बघा इथं दिसायला चित्रामध्ये लिंबू. त्याला लाईम म्हणतो. त्याची जोडी त्याला लावायची. आणि शेवटी टँगी. टँगी म्हणजे चटपटीत म्हणू शकतो आपण, खारट, तुरट म्हणू शकतो, थोडंसं कडवट पण. तर त्याची इथं कारलं दिलं, त्याला चव लावायची. त्याला जोडी लावायची त्याच्या चवीला. आता पाठ पाहूया. पाठामध्ये काय दिलं आहे? रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजून घ्या. आता बघा इथं तुमच्यासारखा खूप छान गोंडस असा मुलगा दिला आहे. आता मुलाचे चित्र पण त्यांनी खाली दाखवलेलं आहे. पहा कसा मुलगा दिसतो छान. आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय दिलं त्यांनी पहा. बलवीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट. बलवीर नावाचा एक मुलगा होता, त्याला फार चॉकलेटची आवड होती. फॉन्ड म्हणजे ची आवड असणे. आता चॉकलेट लहान मुलांपासून सर्वांना जास्त चॉकलेट खायला आवडते. लहानपणी तर खूपच गोड खायला आवडते. मलासुद्धा आवडत होतं. तसं त्यालासुद्धा चॉकलेट खायला आवडत होतं. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. त्याला त्याच्या आईनं बनवलेल्या जे इतर खाद्यपदार्थ आहेत ते सुद्धा त्याला आवडायचे. पण त्यामध्ये काय पाहता? हाऊ एव्हर ही वूड नेव्हर ईट एनी व्हेजिटेबल्स. तो त्याच्या आईनं बनवलेले इतर पदार्थ खायचा, पण फार हुशार होता पठ्या. त्याच्यामध्ये त्याच्या आईनं ज्या भाजीपाल्या केल्या होत्या, भाजीपालापासून जे पदार्थ तयार करतात तो खातच नव्हता. इतर जे पदार्थ तयार करायचा, गोड असेल किंवा स्पायसी असेल, ज्याच्यात भाजीपाला नसायचा, ते त्याला फार आवडायचं. हिज मदर वूड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलवीर वूड ऑलवेज से अ लाऊड नो. त्याच्या आईला फार राग यायचा. त्याची आई काय म्हणायची? हिज मदर वूड गेट अँग्री. सतत राग यायचा आणि त्याला म्हणायची की बाबा तू कोणती तरी भाजी खा. त्याला एखादी भाजी खाण्यासाठी फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलवीर वूड ऑलवेज से लाऊड नो. त्याला एखादा भाजीपाला खाण्यासाठी त्याची आई ज्यावेळेस म्हणायची त्यावेळेस तो जोरात म्हणायचा नो, नेवर, नॉट. मी खाणारच नाही म्हणायचा. ठामपणे सांगायचा की मी कोणतीही भाजी खाणार नाही. त्याची आई त्याला काय म्हणायची बघा, लुक ॲट दिस पीस बलवीर. त्याची आई म्हणायची पाय बलवीर, हे वाटाणे बघ. दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. आता पनीरमध्ये वाटाणे टाकल्यानंतर काय पनीरची भाजी लागते, अशी त्याची आई त्याला म्हणायची. एवढं स्वादिष्ट असं पनीर व्हायचं, पण तो काय म्हणायचा पहा. हिज मदर वूड
से बट बलवीर वुड मिअरली शेक हिज हेड. त्याची आई त्याला म्हणायची किती छान लागते, तू खायला पाहिजे पनीरमध्ये वाटाणे टाकलेला. पण फक्त बलवीर काय करायचा, मिअरली शेक हिज हेड, डोके हलवायचा. नाही, मला अजिबात आवडत नाही, मी खाणार नाही. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलवीर वुड टर्न हिज फेस अवे. त्याच्या आईनं कोणत्याही भाजीचं नाव घेतलं, कारले असो, भेंडी असो, काही असो, तरी तो तोंड फिरवायचा नाही. आता लहानपणी मुलांना खूप साऱ्या भाज्या आवडत नाहीत, पण एखादी तरी भाजी खायला आवडते की नाही. पण बलवीर असा मुलगा होता की त्याला एक सुद्धा भाजी आवडायचीच नाही. तो कोणची भाजी असेल तो तोंड फिरवायचा, भाजी खायचा नाही. ही वुड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप्ड विथ नट्स अँड रेजिन्स. पहा, त्याच्या जर आईनं गाजराचा हलवा तयार केला ज्याच्यामध्ये गाजर, सुके मेवे असतील, मनुका टाकलेले असतील, असं जरी असलं, एवढे सुके मेवे आणि मनुका टाकलेला असलेला गाजराचा हलवा सुद्धा त्याला खावासा वाटत नव्हता. जे पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटते, तो पाहून त्याला काहीच वाटत नव्हतं. बलवीज फादर अँड मदर वुड गेट अँग्री. त्याच्या आईवडिलाला खूप राग यायचा किंवा मुलाला काही करून भाज्या खाऊ घालायचा प्रयत्न केला तरी तो खातच नाही. त्याच्यामुळे त्याचे आईवडील खूप त्याच्यावर रागवायचे. बट ऑल द व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. आणि ज्या भाज्या आहेत त्यांना सुद्धा खूप काय राग यायचा आणि वाईट वाटायचे की बाबा एवढं चांगले चांगले पदार्थ भाज्याचे तयार केले तरी त्याला आपण आवडत नाही, हे पाहून त्यांना राग यायचा आणि वाईट वाटायचं. बलवीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, ग्रावल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. बलवीरला मी आवडत नाही, मला सुद्धा बलवीर आवडत नाही, असं एक दिवशी पोटॅटो म्हणजे चित्रात दिसायला आलू वरडला. सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरोट टॉप्स अँग्रीली. गाजर जे होतं ते काय म्हणाले बघा, की काय द्वेष करतो तू माझ्यासोबत, पहा. आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो सेड मिस भिंडी. चित्रात बघा भेंडी दिसायली. मिस भेंडी काय म्हणते की या मुलाची, या मानवाची किंवा माणसाची, व्यक्तीची मला खरडपट्टी काढायची, किंवा एवढे चांगले असून सुद्धा त्याला आपण आवडत नाही, मला याची खरडपट्टी काढायला आवडेल. अँड आय नो हाऊ टू डील विथ द स्टबॉर्न बॉय, मिस्टर करेला सेड विथ नॉटी स्माईल. करेला म्हणजे कारलं. खोडकर हसण्यामध्ये खोडकर हसत म्हणालं की या खोडकर मुलाचं कसं वाटणीवर आणायचं हे मला माहीत आहे. बाय द टाईम डिनर वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल हॅड वर्कड आउट दिअर प्लॅन. ज्या वेळेस रात्रीचं भोजन तयार झालं होतं, रात्रीची जेवायची सगळी तयारी झाली, त्यावेळेस सगळ्या भाज्यांनी मिळून त्यांचा प्लॅन कार्यान्वित करायचं ठरवलं. बलवीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ एग करी. बलवीरला अंड्याची करी जी असते ती फार आवडायची. व्हेन द करी वॉज ब्रॉट टू द टेबल ही ग्रीडली पुट अ पीस ऑफ द एग्ज इन हिज माउथ. संध्याकाळच्या जेवणामध्ये ज्यावेळेस त्याच्या समोर आली त्यावेळेस तो आधाशासारखा तो अंड्याची त्या करीचे तुकडे पाडून तोंडात घेऊ लागला. बघा, जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडत असेल, चॉकलेट आवडतं, तुमच्यासमोर ठेवलं, लाडू ठेवले, पेढे ठेवले आणि ते तुमच्यासमोर ठेवले, तर तुम्ही काय आधाशीपणे त्याच्यावर तुटून पडसाल आणि ते पटपट खाण्याचा प्रयत्न करसाल. तसा त्याच्यासमोर एक करी ठेवली आणि तो आधाशीपणे त्याच्यावर तुटून पडला. यक द एग इज बिटर. आणि काय म्हणला, अरे हे अंड कडू आहे. ही क्राईड, ही डिड नॉट नो that Mr. Karela had squeezed his juice on the eggs. आणि तो ओरडला, पण त्याला माहीतच नव्हतं की मिस्टर करेल्यानं त्याच्यावर त्याचा रस पिळला आहे, ज्यूस पिळला, त्याच्यामुळे ते कडू लागत आहे. रबिश, हिज फादर शाउटेड. त्याचे वडील ओरडले, मूर्ख, कशाला जोरातपणे ओरडले. बट बलवीर सेड, इट इज रिअली बिटर पापा, अँड आस्क्ड फॉर कस्टर्ड. आणि बलवीर जोरात ओरडला, पापा, बघा म्हणला, बाबा हे काय खरोखरच कडू आहे. आणि त्यानं काय केलं, कस्टर्डची मागणी केली. आस्क्ड फॉर कस्टर्ड. कस्टर्ड म्हणजे दुधापासून बनवलेला एक पदार्थ आहे, गोड पदार्थ. वेन द कस्टर्ड वॉज बीइंग ब्रॉट अ कॉलीफ्लॉवर थ्रू अ बिग लंप ऑफ सॉल्ट इन टू इट. ज्यावेळेस दुधाचा गोड पदार्थ त्याच्याकडे आणण्यात आला त्यावेळेस गोबीनं काय केलं, एक मिठाचा मोठा तुकडा त्याच्यामध्ये टाकला.
बलवीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. आणि बलवीरनं चमच्याभर असं काय केलं, कस्टर्ड तोंडात घेतलं आणि काय झालं असेल मित्रांनो, काय झालं असेल, गोड लागण्याच्या ऐवजी ते खरटच लागायला लागलं. ही फाउंड इट सो साल्टी दॅट ही कुड नॉट सालो इट. आणि इतकं खारट लागलं की त्याला ते गिळताच नाही आलं. द कस्टर्ड इज साल्टी मम्मी. आणि तो जोरात ओरडला, मम्मी मम्मी, हे कस्टर्ड काय खारट आहे. पण त्याच्या आईनं ते तयार केलं. तिला माहिती आहे की बाबा गोड असणारं कसं खारट असेल. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम. त्याच्या आईवडिलाला विश्वासच बसला नाही की गोड पदार्थाला हा कसं काय खारट म्हणत आहे. ऑल ही गॉट वॉज अ स्कोल्डिंग फॉर बीइंग सच अ ग्रम्पी बॉय. आणि काय झालं, ह्या सगळ्यांनी त्याची खरटपट्टी काढायला सुरुवात केली. आणि सतत चिडचिड करणाऱ्या मुलाला त्याच्या आईवडिलाकडून खरटपट्टी मिळाली. बलवीर रिमेन्ड हंग्री. आणि बलवीर भुकेलाच राहिला. त्याला काहीच खाता आलं नाही. त्याला अंडाकरी खाता आली नाही आणि त्याला काय खाता आलं नाही, नंतर कस्टर्डसुद्धा पिता नाही आलं. इन द मिडल ऑफ द नाईट बलवीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज. अर्ध्या रात्री तो काय केला, दबक्या पावलानं तो कुठं गेला, स्वयंपाकघरामध्ये गेला आणि जिथं फ्रीज होतं तिथं गेला. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट. आणि गेला आणि फ्रीज उघडलं आणि चॉकलेटचा एक तुकडा घेतला त्यानं. बट हिज टंग बर्न बिकॉज द व्हेजिटेबल हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट. आणि जसा तुकडा तोंडात घातला की त्याची जीभ जळाली, ओरडला, अरे बापरे अरे बापरे, तिखट तिखट लागलं म्हणून त्यानं ते थुकून टाकलं. जळालं, जसं भाजकं तोंडात घेतल्यानंतर जसं जळते तसं जळालं. कारण सगळ्या भाज्यांनी ज्या होत्या त्यांनी काय केलं होतं, मिळून प्लॅन केला होता आणि त्या बाईटला मिरची लावली होती. त्याच्यामुळे त्यानं जसं तोंडात घेतलं तसं ते त्याचं जीभ भाजली. विथ हिज बर्निंग माउथ बलवीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. तसंच जळालेल्या तोंडांनी तो काय केला, गाजराचा हलवा असलेल्या बाउलकडे वळाला. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ. आहा. आणि त्यानं एक चमचाभर गाजराचा हलवा तोंडात टाकला. द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस. त्या हलव्याची टेस्ट खूप चविष्ट, खूप गोड आणि सुंदर होती, छान होती. ही टूक अनादर स्पूनफुल अँड देन अनादर. त्याने एक चमचाभर असं करून तो खात राहिला. इट सरप्राईज हिम द गाजर हलवा कुड बी सो टेस्टी. त्याला इतकं आश्चर्य वाटलं की गाजराचा हलवा इतका कसा टेस्टी असू शकतो. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्युज्ड टू इट इट. आणि तो नेहमी हे खाण्यासाठी नकारत होता, एवढा स्वादिष्ट सुंदर छान असा गाजराचा हलवा खाण्यासाठी. ही लाईक्ड इट सो मच दॅट ही एट ऑल द हलवा इन द बाउल. त्याला इतका आवडला की त्यानं बाउलमधला सगळा गाजराचा हलवा खाऊन घेतला. नेक्स्ट मॉर्निंग बलवीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. दुसऱ्या दिवशी बलवीरची आई सकाळी सकाळी चहासाठी दूध काढायला तिनं फ्रीज उघडलं आणि पाहिलं तर काय, सी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. आणि गाजराचा हलवा ठेवलेलं जे भांडं होतं, बाउल वाटी होती, ते सगळं खाली झालं होतं. हू वॉज इटन द गाजर हलवा सियासकडं. आणि तिने विचारलं, गाजराचा हलवा कोणी खाल्ला. बलवीर काय म्हणाला, आय एट इट मम्मी. बलवीर सेड. बलवीर म्हणाला, मम्मी हे मी खाल्लंय. यू हेट व्हेजिटेबल्स डू यू नॉट. आणि त्याची आई म्हणाली, तू व्हेजिटेबलवर तिरस्कार द्वेष करत होता, डू यू नॉट. आणि तू, यस मम्मी आय डिड हेट व्हेजिटेबल बट आय डोंट एनीमोर. तो म्हणाला, मी आत्तापर्यंत भाजीपाल्याचा द्वेष करत होतो पण आता इथून पुढे नाही. बलवीर्स मदर वॉज हॅपी. गुड बॉय सी सेड अँड हग्ड हिम. आणि हे ऐकून बलवीरच्या आईला खूप आनंद झाला आणि ती म्हणाली, छान चांगल्या मुला असं म्हणून आईनं त्याला मिठी मारली. बघा किती सुंदर असा पाठ आहे. वाचा, वारंवार वाचा, जेणेकरून तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजेल. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.